वैजापूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे उमेदवार विशाल संचेती यांनी शिवसेनेचे संदीप बोर्डे यांच्या उमेदवारी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली। तेव्हापासून शासकीय ठेकेदार असल्याचा ठपका ठेवल्याने बोर्डे यांची उमेदवारी रद्द देखील झाली आहे आणि येथूनच आरोप प्रत्यारोप वाढले आणि यातून राजकीय युद्ध देखील रंगले। सध्या प्रभाग क्रमांक 2 ची जोरदार चर्चा होताना दिसते। आता तर या प्रभागाच्या निवडणुकीला स्थगिती देखील आली आहे। 20 तारखेला निवडणूक होणार असल्याने निवडणूक आयोगाने आदेश देखील दिलेत। याविषयी भाजपचे उमेदवार विशाल संचेती यांनी वैजापूर टाइम्सकडे प्रतिक्रिया दिली। जे तुमचे 1 आणि 2 प्रभागचे तो 21 तारखेला त्याचं मतदान होणार आहे, काय सांगाल याच्यावर? आजचा जो निकाल आलाय तो यासाठी दिलाय का 18 तारीखच्या पासून जे पुढे निवडणूकचे जेवढे डेट्स होते त्याच्या पुढे तो चालणार आहे। 18 नंतर जेवढे आहे तो आता 4 नंतर चालणार आहे। याच्यात नवीन नामदर्शिका असं कोणी भरू शकत नाही, फक्त जे आहे ऑलरेडी त्यांना विड्रॉ करता येईल आणि पुढे जाऊन वोटिंग 20 तारखेला होणार आहे। एकंदरीत हे असं वाटतं की तुम्हाला आता तुमच्यासाठी निवडणूक होती असं बोलून चालणार नाही। तो सगळं जो आहे जनताचा कौल आहे, तो कौल कुठं नेऊन टाकणार आहे तो आपण सांगू शकत नाही। गेल्या 8 दिवसापासून आमदारांनी जे तुमच्यावर आरोप केले त्याबद्दल काय बोलणार? संचेती परिवारावर आता संचेती परिवाराला पूर्ण गावनी, पूर्ण तालुका आणि पूर्ण जिल्हा आपला ओळखतो, म्हणून त्याच्यावर मला काय बोलण्याची गरज नाही। लोकच त्यांना उत्तर देतील आणि आमचा स्वभाव असा आहे की आम्ही कधी कोणावर टीका करत नाही, कधी काय परिवारावर बोलत नाही। आता त्यांनी काय संदर्भात काय बोलले आणि काय बोलले ते त्यांना माहित, पण आमच्या परिवाराचा हा नाही आहे की आम्ही कधी कोणावर टीका करत नाही, कधी कोणाच्या परिवारावर जात नाही। त्यांनी जाणं हा चुकीचं असं मला वाटतं। बाकी जनता ठरवेल काय करायचं पुढे। बरेच वेळा बॅनरबाजी सुद्धा केली, नगरसेठ हवा आहे की नगरसेवक? आता ते बॅनरबाजीवर तर असं आहे का नगरशेठ ही पदवी मला आणि माझ्या आजोबाला इथून दिलेली आहे आणि ह्या तालुक्यांनी आणि जिल्ह्यांनी त्यांना दिली होती का की त्यांचं दान, काम, सोशल वर्क सगळं पाहून त्यांना दिली होती, म्हणून ती पदवी आजोबाला आहे। आजोबानंतर पिढी चालत आली, आता ते त्यासाठी तो गैरवापर करतायत त्याला आपण नाही सांगू शकत। ती पदवी गावाने दिलेली पदवी आहे, म्हणून ती पदवीवर मला नाही वाटत त्यांनी राजकारण करायला पाहिजे। बरं, संचेती परिवार हा बंदुकीचा धाक दाखवून जो दडपशाही करीत आहे असा आमदाराचा आरोप आहे, यावर काय बोलाल? आता संचेती परिवारनी आतापर्यंत इथं संचेती परिवार 100 वर्षापासून आहे। 100 वर्षामध्ये कधीही एकही नागरिकांना कधी बंदुकीचा धाक नाही असं आरे म्हणून कधी कोणाला बोलले गेले नाही, तर बंदुकीचा विषयच एकदम मोठा बाजूला राहिला। नाही, त्यांनी म्हणले का ते बंदुकी जमा करा, संचेती परिवाराच्या हे जमा करा। आपल्याकडे जे लायसन होल्डर सगळे रिव्हॉल्वर्स आहे ते जे आहे आपण शेतात राहतो आणि इथं एकांत मध्ये राहतो म्हणून सेफ्टीसाठी दिली होती। आणि 2021 ला आपल्यावर एक खंडणीचं एक गुन्हा दाखल झाला होता, म्हणजे आपण केस केली होती खंडणीची। एका जणाचा फोन आल्यानंतर आपल्याला खंडणीचं झालं होतं, 3 दिवस त्याच्यावर सगळं। तेव्हापासून कलेक्टर साहेबांनी, माननीय कलेक्टर साहेबांनी वरतून मुंबईहून आपल्याला 3 लायसन भेटले आणि 3ही लायसन रजिस्टर्ड आहे आणि आताही आचारसंहितामध्ये ते सगळे पोलीस स्टेशनला जमा असतात। हे जे तुम्ही याचिका दाखल केली, तुम्ही जिंकली सुद्धा, हे तुमचा विजय हा प्राथमिक स्वरूपाचा त्यांच्या जिव्हारी लागला असं मला वाटतं? नाही साहेब, मी जेवढंही याच्यात गेलो कोर्टामध्ये, का मी इथं शिकलो सेंट मोनिकामध्ये, माझं कॉलेजचं एज्युकेशन झालं विनायकराव पाटील मध्ये, त्याच्यानंतर माझं हायर एज्युकेशन झालं लंडन मध्ये। इथं 3ही ठिकाणी मला असं दाखवलं गेलं आणि शिकवलं गेलं का जेवढं काही आहे कोर्टमध्ये ते शहानिशावर चालतात, जी खरी गोष्ट आहे त्याच्यावरच चालतो, म्हणून आपण त्याच्यावरच बोललो आणि त्याच्या आधारेच आपण गेलो आणि त्याच्या कायदा सोडून कधीच गेलो नाही। आपण कायद्याच्या आधारेच आपण हा 15 वर्षापासून करत आलोय। पूर्ण गावात मध्ये माझं सोशल वर्क आहे। मला काय नगरपालिकामध्ये फक्त कमवण्यासाठी का काय नावासाठी नाही जायचंय, का एक माध्यम होऊ शकतो मी, का हे लोकांचे काय प्रश्न सोडू शकतो आणि त्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो। म्हणून त्यांच्या आधारे 15 वर्षानंतर मला असं जाणवलं का नगरपालिकामध्ये आपण जर नगरसेवक झालो, जे मूलभूत त्यांचे जे अडचणी ते आपण सोडून आणि त्यांचे सोडून आपण पुढे जाऊ शकतो, म्हणून मी नगरपालिकात उभं राहिलो। दुसरं माझं काही भाग नाही आहे का मला कॉन्ट्रॅक्टरशिप करायची का त्याच्यातून काय पैसे कमवायचे, हा माझा भाग रोल काहीच नाही। आतापर्यंत संचेती परिवाराने दानाचीच भावना ठेवली आणि दानच करत आले, कधी हे केलं नाही, कधी कोणची निधीचा वापर केला नाही, कधी कशाचा वापर केला नाही। तुमच्या दृष्टिक्षेपात असं कोणतं काम आहे प्रभागामध्ये जे तुम्हाला करायचं? सगळ्यात पहिली जो आहे प्रभागामध्ये फुलेवाडी रस्ता जो आहे तो सगळ्यात मोठा त्रासदायक त्या भागात ठरलाय, त्याच्यामुळे धुळीचं वावरण झालंय त्या पूर्ण प्रभागात। आणि तो एक मुख्य रस्ता असा आहे का पूर्ण 2 किलोमीटरचा आहे का तिथून जवळपास 800 ते 900 नागरिक त्या
रोडवरून वावरतात, म्हणून तो सगळ्यात प्रमुख जो आहे तो रोड करणं गरजेचं आहे. घरकुल आहे तिथं काय घरकुल मंजूर झाले, तिथं घर झाले. बाकीची जी जागा आहे ती आताही गव्हर्नमेंटच्या नावावर आहे, म्हणून घरकुल मंजूर झाले नाही. त्याचीही प्रोसेस मध्ये आहे. मी तोही तपास काढला आणि येत्या महिना ते 2 महिन्यात तोही प्रोसेस होऊन त्यांना घरकुल भेटणार आहे, ही मी शहानिशा करू शकतो.